हाय हॅलो मंडळी, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत चिकन सुका। ही रेसिपी माझी नसून माझ्या मैत्रिणीने केली होती मला जेवणासाठी। मला खूप आवडली म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। मी 1.5 किलो चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा लिंबू पिळला, 2 चमचे हळद टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। रेसिपी देखील माझी फ्रेंड करते, मी करत नाही तिच्या किचनमध्ये। हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला अर्धा ते 1 तास ठेवायचं आहे। आता वाटण तयार करून घेऊया। मी 4 कांदे घेतले, छोटी वाटीभर लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याची 1 वाटी, त्यातील थोडं लसूण आणि जिरे टाकून यांची पेस्ट करून घेतली आहे। मी चिकन शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये छान जिरे आणि लसूण फ्राय करून घ्यायचं आहे, आपल्याला तळून घ्यायचं आहे मंद गॅसवर। खूप सुवास पसरला आहे घरामध्ये। अगदी मोजक्या साहित्यात बनवलं होतं तिने चिकन। मला फार आवडली ती रेसिपी, अगदी टेस्टी आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करायला लावली आहे मी। आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकूया। माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। आता छान परतून घ्यायचं आहे आपलं चिकन। खूप छान सुवास पसरला आहे घरामध्ये लसूण आणि जिऱ्याचा। अगदी 20 मिनिटात बनते ही रेसिपी। चवीला देखील अप्रतिम लागते। स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। मी मॅरिनेशनला देखील थोडं मीठ टाकलं आहे, त्यामुळे बेताचं टाकायचं। छान मिक्स करून घेऊया सगळे। आता कुकरचं झाकण लावायचं आहे, थोडं पाणी टाकायचं आपल्याला। पाणी जास्त वापरायचं नाही कारण की चिकन सुका बनवायचा आहे आपल्याला। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी रेसिपी झाली होती तयार। कुकरचं झाकण लावूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला। आता आपण वाटण भाजून घेऊया, कांदे ते भाजून घेऊया। कांदा, खोबरं, मी जिरं सगळं भाजून घेते छान। भाजल्यानंतर आपण त्याचं वाटण करायचं आहे। या प्रकारे वाटण करायचं आहे आपल्याला। थोडं पाणी टाकून पेस्ट करायची आहे। इकडे चिकन देखील छान शिजले आहे। 1.5 किलो चिकन आहे, त्यामुळे तुम्हाला क्वांटिटी जास्त वाटेल। मी 4 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये वाटण टाकून छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। तसं वाटण खूप छान भाजलं गेल्याने लगेच तेल सुटतं त्याला। इथे गॅसची फ्लेम ही मंदच आहे। छान परतायचं आहे आपल्याला हे सगळं एकत्रित। आता मसाले घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घ्या। मी 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे चिकन मसाला, हळद पहिले वापरते त्यामुळे हळद टाकली नाही आहे। इथे मसाला थोडा कमी तिखटाचा आहे म्हणून तुम्हाला क्वांटिटी जास्त दिसेल। चिकन देखील जास्त आहे। मसाला टाकून छान परतायचा आहे आपल्याला त्या वाटणामध्ये तो मसाला। ते देखील तेल सुटेस्तोवर परतायचे आहेत सगळे मसाले। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घेतले तरी चालतील। इकडे चिकन देखील शिजलं आहे छान। आता थोडे चिकनचे सूप टाकून आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। इतर पाणी वापरायचं नाही इथे। सूप टाकून थोडा मसाला परतल्यानंतर उरलेलं चिकन टाकून द्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये। बघूनच तोंडाला पाणी आलं ना मंडळी। टेस्टला देखील अप्रतिम झालं होतं। आता आपण उरलेलं चिकन टाकूया त्यामध्ये। सगळं चिकन टाकून घ्यायचं आहे। 10 मिनिटं कमी गॅसवर पाणी आटोस्तर शिजवायचं आहे आपल्याला। मी पुन्हा थोडंसं मीठ टाकणार आहे त्यामध्ये। बघा किती छान दिसत आहे रेसिपी। अगदी हॉटेलपेक्षाही छान झाली होती। तुम्ही नक्की ट्राय करा। आता चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये। आपल्याला रेडी झालं आहे चिकन सुका। चला सबस्क्राइब करा,